गुरुदास तुका मस्तक हे पायावनी या वारकरी समताची आजीने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला। वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातला। विठाला वैराग्याचे भाग्य संत संघाचे लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेल्या भाग्याचा अनुभवयुक्त अनुवाद करणारा गोडासा चारचरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वैराग्याचं भाग्य सांगतात, 1 ज्ञानाचं भाग्य सांगतात, 2 आणि भक्तीचं भाग्य सांगतात, 3 आणि ही तीनही भाग्य प्राप्त होण्याला कारण या अभंगाचं ध्रुपद आहे संत कृपेचे हे दीप। विठ्ठला विठ्ठल पवित्र भूमी येडशीमध्ये या देशमुख गल्लीमध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गणेश जयंतीच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे। परमश्रद्धेय सद्गुरू श्री रामचंद्र महाराज बोधले ज्यांना आपण सगळे प्रेमाने आभा म्हणायचो, आभांच्या कृपा आशीर्वादाने वारकरी संप्रदायामध्ये अध्वर्यू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात असे असे वैकुंठवासी प्रातस्मरणीय रामकृष्ण भाऊ येडशीकर महाराज, वैकुंठवासी प्रातस्मरणीय भगवान भाऊ येडशीकर महाराज या दोघा बंधुद्वयाच्या पदस्पर्शाने हा पावन झालेला हा सगळा परिसर बोधले महाराज घराण्याचं आणि येडशीकरांचं नातं हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं नातं आहे। परंपरेने हे नातं गुरु शिष्य परंपरेचं नातं जपणारी आपण सगळीजण मंडळी आहात आणि म्हणून या एका नात्यातूनच सुरू असणारा हा उत्सव परमादरणीय हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण अण्णासाहेब महाराज, या भूमीमध्ये सेवा करणारे गोविंद महाराज असतील, बंको महाराज असतील, इतर सर्व महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतोय आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे आलेली ही 3ऱ्या दिवशीची कीर्तन सेवा। विठ्ठल विठ्ठल अभंग आणि अभंगाची भाषा जर आपण पाहायचं झालं तर या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेल्या भाग्याचा अनुभव आपल्या समोर व्यक्त केलेला आहे। मला असं वाटतं की संत संगती करिता लागणारं भाग्य वेगळं आणि संत संगती मध्ये प्राप्त होणारं भाग्य वेगळं। संत संगती करता लागणाऱ्या पुण्याईचा विचार मांडत असताना अनेक पद्धतीची प्रमाण आपल्या समोर आहेत, पण या भाग्याचा विचार केला तर तुकाराम महाराज संत संगतीमध्ये जे भाग्य प्राप्त झाले त्या भाग्याचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार मांडतात। तुकाराम महाराजांनी हा विचार आपल्या समोर आपल्या स्वतःच्या अंतःकरणातल्या भावना, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये आत्मप्रचिती म्हटलं जातं, ती प्रचिती आपल्या समोर ठेवली। आपल्या समोर आलेला अनुभव शब्दाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी आपल्या समोर ठेवला। जगामध्ये 4 पद्धतीची लोक आपल्याला पाहायला मिळतात। समाजामध्ये एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभवही नाही, अनुवादही नाही। एक समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे अनुभव आहे परंतु अनुवाद नाही। 2 समाजामध्ये तिसरा वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे अनुवाद आहे परंतु अनुभव नाही। 3 आणि समाजामध्ये 4था वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे अनुभवही आहे आणि अनुवादही आहे। 4 विठ्ठला समाजामध्ये पहिला वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभवही नाही आणि अनुवादही नाही। अगदी सोप्या भाषेत बोलू का, माहितही नाही आणि सांगतही नाही। काही माणसं या प्रकारातले असतात, माहितही नसतं, माहितच नाही त्यामुळे सांगायचा प्रश्नच येत नाही, विचारून सुद्धा सांगायची वृत्ती नसते या लोकांची। माहितही नाही सांगतही नाही। बऱ्याचदा आम्हाला प्रसंग पडतो,
जर आम्ही एखाद्या नवीन गावाला गेलो, स्टँडवर उतरल्याबरोबर पहिलं दुकान ते पानपट्टीवाल्याचं भेटतं. त्या पानपट्टीवाल्याला जर विचारलं का हो इथं सप्ताह कुठं आहे, कीर्तन कुठं आहे, काही माहित आहे का, तो पानपट्टीवाला पान लावत लावत म्हणतो, महाराज खरं सांगू का, आपण तसल्या भानगडीतच नसतो, भानगड्यावर ही याच्याबद्दलचं काही नाही. बरं याच्यावर काय काय बोलतील सांगता येत नाही याच्याबद्दल, म्हणजे याच्याबद्दलची माहितीही नाही आणि याच्याबद्दलचं सांगणंही नाही. याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणायचं अनुभवही नाही, अनुवादही नाही. पहिला प्रकार संपला. आता ऐका दुसरा प्रकार. दुसरा प्रकार शास्त्राने आम्हाला असं सांगितला, समाजामध्ये काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे अनुभव आहे पण अनुवाद नाही. ऐका, अनुभव आहे पण अनुवाद नाही. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर माहीत असतं पण सांगत नसतात. बघा तुम्ही, काही काही लोक असतात ना, घटना घडून गेल्यानंतर म्हणतात मला माहीत होती पण सांगितली नाही. ही याच प्रकारातली लोक आहेत. माहीत असतं पण सांगत नाही. याच्या दोन पद्धतीने विचार करता येईल. एक थोडा तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार करता येईल आणि एक प्रपंचाच्या दृष्टीने विचार करता येईल. मुद्दा ऐका माझा. अनुभव आहे पण अनुवाद नाही, माहीत आहे पण सांगत नाही. दोन पद्धतीने विचार करा. एक अध्यात्माच्या पद्धतीने विचार करा आणि दुसरा व्यवहाराच्या पद्धतीने विचार करा. पहिला मी अध्यात्माच्या पद्धतीने सांगतो. अध्यात्मशास्त्राने या मुद्द्याचा विस्तार करताना असं सांगितलंय, माहीत आहे म्हणजे अनुभव घेता येतोय पण शब्दाने व्यक्त करता येत नाही. याच्याकरता अध्यात्मशास्त्र आम्हाला असं सांगतं, ब्रह्मतत्वाचा अनुभव घेता येतो पण ब्रह्मतत्वाचा अनुभव शब्दाने मात्र व्यक्त करता येत नाही. आणखीन जरा विस्तार करतो. मी ब्रह्मविद आहे याचा अनुभव घेता येतो पण मी ब्रह्मविद आहे असं शब्दाने सांगता येत नाही. जरा पुढे बोलू. मी ब्रह्मविद आहे असं म्हटलं की त्याचा ब्रह्मविदपणा निघून गेला. मी ब्रह्मविद आहे असं ब्रह्मविद त्याला म्हणता येत नाही. मी माझं सांगत नाही, मी माझी स्वतःची भाषा वापरत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याकरता अमृत अनुभवामध्ये एक ओवी दिली. ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात, किंबहुना शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो परी ययाही संबंधो नाही येते. किंबहुना शब्दो परी स्मरणदानी प्रसिद्धो. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा अशी आहे, मान्य आहे शब्द स्मरण करून देण्याकरता जरी अत्यंत प्रसिद्ध असला तरी परी ययाही संबंध नाही येते, परंतु या शब्दाचा सुद्धा संबंध इथं नाही. इथं नाही या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी नाही, परमतत्वाच्या ठिकाणी शब्दाचाही संबंध पोहोचत नाही. याचा अर्थ जे परमतत्व आहे ते शब्दातीत आहे असं म्हणून सांगता येत नाही. परमात्मा ब्रह्म असा आहे बोटाने दाखविता येत नाही, शब्दाने सांगता येत नाही. कळावं म्हणून निमित्त मात्र सच्चित आनंद म्हणावं लागलं. वस्तुता त्याला सतही म्हणता येत नाही, चितही म्हणता येत नाही, आनंदही म्हणता येत नाही. जरा वेदांताचीच भाषा ऐकायची झाली तर जरा थोडस लक्ष देऊन ऐका. जगाला तुम्ही असं जड दुःखरूप म्हणायला लागला म्हणून असं जड दुःखरूप असं जग आहे आणि याच्यापेक्षा परमात्मा वेगळा आहे हे सांगण्याकरता सच्चिद आनंद म्हणावं लागलं, अन्यथा त्याला तेही म्हणता येत नाही. विठ्ठल तुम्ही एक थोडासा वेदांतातला विचार मांडला. काळजी करू नका, मी फार वेदांत सांगणार नाही कारण तुम्ही झोपावं अशी अजिबात इच्छा नाही माझी. मला माहित आहे जे तुम्हाला पचेल असंच सांगणार आहे. परंतु डॉक्टर साहेब माझ्या समोर आहेत, महाराज दोन्ही महाराज माझ्या समोर आहेत. थोडस माझ्याकडे असलेलं घासून घेतोय काका तुमच्या पुढे, म्हणजे चुकलं तर सांगणारी मंडळी आहेत म्हणून बघायला लागलो. जरा थोडं घासून घेतलेलं बरं. अशी घासून घेण्याकरता माणसंही भेटत नाही. तो आता अलीकडल्या काळामध्ये कुठं भेटत नाहीत. ऐकणारा वर्ग, तुम्हाला एक सांगू का, चांगला श्रोता भेटणं हे वक्त्याचं पूर्वजन्माचं पुण्यच आहे म्हणावं लागेल. अलीकडल्या काळामध्ये चांगला श्रोता भेटण्याकरता मी जरा एक धाडस करून माफी मागून एक बोलू का. अगोदर तुम्ही ठरवायचं काय ऐकायचंय. श्रोत्यांनी ठरवलं पाहिजे काय ऐकायचंय. जरा पुढे बोलू. श्रोत्यांनी काय ऐकायचंय हे ठरवलं म्हणजे वक्त्याला कळत असतं काय सांगायचंय. विठ्ठल आपली जर तयारी काहीही ऐकायची असली तर आम्ही तर बोलायलाच बसलोय. काही आम्हाला तर काय फक्त 2 तास काढायचे असतात. त्याच्याकरता आपण ठरवायचं की आपल्याला काय ऐकायचंय, नेमकं काय भूमिका आहे. म्हणून थोडा तत्वज्ञानाला स्पर्श करून पुढे जातो. माझा विषय चाललाय, मी आपल्याला कळेल अशा भाषेत उदाहरण देऊन पटवून मगच पुढे जातो. अनुभव आणि अनुवाद एवढ्या 2 शब्दाचं चिंतन चाललंय. हे कशाकरता विस्तार करायला लागलोय. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संत संगतीमध्ये प्राप्त झालेल्या वैराग्याच्या भाग्याचा अनुभवाचा अनुवाद आपल्याला केलाय.
याच्याकरता हा विस्तार चाललाय. त्याच्यातला पहिला प्रकार आपला सांगून झाला. दुसऱ्या प्रकाराचा विचार आपला चाललाय, अनुभव आहे पण अनुवाद नाही. याला सोप्या भाषेत मी बोलत होतो, माहित आहे पण सांगत नाही. आणखीन सोप्या भाषेत असं बोलत होतो, अनुभव घेता येतोय पण सांगता येत नाही. याला तत्वज्ञानाने उत्तर दिलं असं की परमतत्वाचा अनुभव घेता येतो पण परमतत्वाचा अनुभव शब्दाने सांगता येत नाही. याच्याकरता तुमच्या ऐकण्यात असलेला विचार सांगून पुढे जातो. थोडं रामायणाकडे या. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी त्या विश्वामित्र ऋषींच्या बरोबर यज्ञाच्या रक्षणाकरता निघाले अशी कथा आहे. यज्ञाच्या रक्षणाकरता निघाले. भावार्थ रामायण फार गोड आहे बरं का, आवर्जून भावार्थ रामायण वाचा. भावार्थ रामायणामध्ये राम लक्ष्मण यज्ञाच्या रक्षणाकरता निघाले, परंतु ते जात असताना काय काय घडलं त्या अयोध्येमध्ये याचं वर्णन फार गोड केलेलं आहे. काय काय घडलं, वसिष्ठांनी ती परवानगी कशी काढली. खरं तर दशरथ राजा ती परवानगी द्यायला तयार नव्हते. दशरथ राजांनी विश्वामित्रांना सांगितलं होतं, भले मला घेऊन चला यज्ञाच्या रक्षणाकरता, पण माझ्या रामाला घेऊन जाऊ नका, मला घेऊन चला, मी यायला तयार आहे. विश्वामित्रांनी सांगितलं नाही नाही, मला रामच पाहिजे. शेवटी दशरथ राजांनी वसिष्ठांना विनंती केली, काही करा आणि विश्वामित्रांची ही मागणी तेवढी बाजूला काढा. कोणती? राम यज्ञाच्या रक्षणाकरता पाहिजे असं जे म्हणतात ना, तेवढं तुम्ही तरी समजावून सांगा. कोण म्हणतोय? राजा दशरथ. कोणाला? वसिष्ठांना. वसिष्ठांना म्हणतोय तुम्ही तरी विश्वामित्रांना समजावून सांगा. वसिष्ठांनी सांगितलं, तेजन माझं पूर्वीच वैर आहे, मी सांगू शकत नाही. त्यांची माझी काय भांडणं झाली तुला न सांगितलेलं बरं. म्हणजे तेजन माझी पूर्वी भांडणं झाली, ही भांडणं होण्याची परंपरा पूर्वीपासून आहे, ती काय आताची नाही. दोन ऋषी लोकांमध्ये होत होती तर महाराज लोकात न व्हायला काय झाले हो, दोन ऋषी लोकांमध्ये भांडणं होत होती, तेव्हा दोघांमध्ये भांडणं झालेली. वसिष्ठांनी सांगितलं मला ते जमणार नाही. तुला माहित नाही म्हटले आमच्यात काय घडलं ते. उलट मी तुला चांगला एक सल्ला देतो. काय सल्ला देतो? विश्वामित्र जे म्हणतात ना ते ताबडतोब मागणी पूर्ण कर, नाहीतर त्यांचा राग जर अनावर झाला तर तुझं होत्याच नव्हतं होऊन जाईल. मी एवढा प्रांजळ एक कुलगुरू म्हणून एवढा सल्ला मी तुला देऊ शकतो. झालं. शेवटी दशरथ राजांनी एक युक्ती काढली. रामायणात थोडा विस्तार करतो. दशरथ राजांनी एक युक्ती काढली. काय युक्ती काढली? म्हटलं ठीक आहे, मी जायला तयार आहे हो, परंतु कौशल्याने परवानगी दिली पाहिजे की. माझी परवानगी मिळून उपयोग काय आहे? रामाला यज्ञाच्या रक्षणाकरता पाठविण्याकरिता कौशल्याने परवानगी दिली पाहिजे ना. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं ती परवानगी कशी घ्यायची ती मी बघतो, ते मी बघतो म्हटलं. दशरथ राजांनी विचारलं तुम्हाला जमेल का परवानगी घ्यायला? वशिष्ठांनी सांगितलं मी कुलगुरू आहे आणि गुरुला तेवढं जमुनी का, कोणाच्या घरातून काय काढायचं ते थोडं जमुनी का, तेवढं जमत असेल तरच गुरु व्हायचं, दुसरं काय आहे जरा, तेवढं जमुनी का. म्हटले मला जमतंय, तू काळजी करू नको. ठीक आहे बघा मग ऐका. ते रामायण नाथ महाराजांनी गोड वर्णन केलंय. वशिष्ठ ऋषी जेव्हा कौशल्याच्या जवळ गेले, कौशल्या अगदी आनंदात होते. कौशल्या या शब्दाचा अर्थ सांगत असताना तुलसीदास रामायणाने असं सांगितलंय, कुशलाहा बुद्धी यशेसहा कौशल्या. हा कौशल्य शब्दाचा अर्थ तुलसीदासजीने सांगितला. नाथ महाराजांची व्याख्या सांगू. एकनाथ महाराजांनी कौशल्य शब्दाचा अर्थ सांगताना एक ओवी अशी दिली आहे, कौशल्याती सद्विद्या, सुमित्राती शुद्ध मेधा, कैकयीती अविद्या, कुविद्या मंथरा ती पासी. ही नाथ महाराजांची भाषा आहे. चौघींच्या व्याख्या एकच ओवीत देऊन टाकल्या. एकनाथ महाराज सांगतात कौशल्या कोणाला म्हणायचं, सुमित्रा कोणाला म्हणायचं, कैकयी कोणाला म्हणायचं आणि मंथरा कोणाला म्हणायचं. ऐका जरा अध्यात्माच्या व्याख्या आहेत. कौशल्या कौशल्या म्हणजे कोण? कौशल्या ती सद्विद्या. सुमित्रा म्हणजे कोण? शुद्ध मेधा. कैकयी म्हणजे कोण? अविद्या. आणि मंथरा म्हणजे कोण? कुविद्या. अशी नाथ महाराजांची भाषा आहे. कौशल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकयी ती अविद्या, कुविद्या मंथरा ती पासी. कुविद्या क्षोभोनी अविद्येशी. पुढचं चिंतन आहे, मला पुढचा विस्तार करायचा नाही, लागू पुरता उतारा तेवढा घेतो. कौशल्या ती सद्विद्या. इथं शब्द कसे आहेत बघा. कौशल्या म्हणजे सद या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. विद्या म्हणजे विद्या, ब्रह्म विद्या. कौशल्या कौशल्या म्हणजे कोण? साक्षात जी ब्रह्मविद्या आहे तिचं नाव कौशल्य आहे. सुमित्रा म्हणजे कोण? शुद्ध मेधा. मी एक शुद्ध मेधा या शब्दावरनं सुमित्रेचं लक्षण सांगू. करपात्रीजी महाराजांनी एका लेखामध्ये फार गोड लिहिले. डॉक्टर करपात्रीजी महाराजांनी असं लिहिलंय की सुमित्रा आणि शुद्ध मेधा याचा अर्थ लावताना त्यांनी असं सांगितलंय, शुद्ध मेधा, मेधा या शब्दाचा अर्थ काय? बुद्धी. शुद्ध बुद्धीची, व्यापक बुद्धीची जी आहे तिला सुमित्रा म्हणायचं. मी जरा आणखीन एक वाक्य सांगतो ऐका. लक्ष्मण काय आहे हे जर चरित्र कळून घ्यायचं असेल तर अगोदर सुमित्रेचं चरित्र वाचा, म्हणजे लक्ष्मण काय आहे हे कळेल. सुमित्रेचं चरित्र वाचा. रामायणात दाखला येऊन जातोय. काय झालं म्हणे, मला पुढे बोलायचं आहे. राम लक्ष्मण जेव्हा त्या वनवासाला जायचे होते ना तेव्हाचा प्रसंग आहे. मी फक्त पुढे जातो कशा करता? सुमित्रा सांगण्याकरता. लक्ष्मण सुमित्रा मातेकडे परवानगी घेण्याकरता जातात. 14 वर्ष वनवासाला जायचंय ना प्रभू रामचंद्रांच्या बरोबर. लक्ष्मण आईकडे, स्वतःच्या आईकडे परवानगी घेण्याकरता जातात आणि
म्हणतात सुमित्रा मातेला, आई मी रामचंद्र प्रभू बरोबर 14 वर्ष वनवासाला जाऊ का? बघा परवानगीचे शब्द कसे आहेत. मी रामचंद्र प्रभू बरोबर 14 वर्ष वनवासाला जाऊ का? ही परवानगी कोणी मागितली? लक्ष्मणाने सुमित्रा मातेकडे. सुमित्रा मातेने जे उत्तर दिलंय त्याच्यावरनं मला सुमित्रा काय आहे हे आपल्याला सांगायचे आहे. सुमित्रा मातेने लक्ष्मणाकडे पाहिलं, लक्ष्मणाला सांगितलं, अरे लक्ष्मणा, रामाबरोबर 14 वर्ष वनवासाला जाऊ का? ही परवानगी घेण्याकरता माझ्याकडे आला ना, मग ऐक म्हटले, माझी परवानगी न घेता जर रामाबरोबर 14 वर्ष वनवासाला तू गेला असता तर माझा पुत्र शोभला असता म्हटले. सुमित्रेचे शब्द कसे आहेत जरा नीट लक्ष द्या. माझी परवानगी न घेता 14 वर्ष वनवासाला गेला असताना तर माझा पुत्र शोभला असता. माझी परवानगी काय घेतोय? कुणाबरोबर जायचंय? रामाबरोबर. सुमित्रा म्हणते रामाबरोबर वनवासाला जाण्याकरिता आईच्या सुद्धा परवानगीची गरज नाही, इतक्या व्यापक बुद्धीची सुमित्रा आहे. सुमित्रा कळण्याकरता हे कळावं लागेल. जायचंय कुणाबरोबर? रामचंद्र प्रभू बरोबर. रामचंद्र प्रभू बरोबर जायचं असेल तर काय परवानगीची गरज आहे? तर मी आणखीन बोलतो. ज्ञानेश्वर महाराजांबरोबर पालखी सोहळ्यामध्ये चालत जायचंय, ज्ञानोबरोबर चालत जायचंय म्हटल्यानंतर बायकोची परवानगीची काही गरज आहे का? लोकच धडधडीत म्हणतात. मी म्हटलं का तुम्ही गेल्या वर्षी येणार होता, आला नाही, काय सांगायचं? तिनं परवानगीच दिलं. हे तिनं मध्ये अडकणार आहे कुणाच ठाऊक खायला. काय गरज आहे? माऊली बरोबर जायचंय ना, परवानगीची गरज नाही. तुकोबरोबर जायचंय ना, परवानगीची गरज नाही. नाथ महाराजाबरोबर जायचंय ना, परवानगीची गरज नाही. आपण जायचंय कुणाबरोबर? नेहणारा जर तेवढा समर्थ असेल तर घरातल्या कोणाच्याच परवानगीची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. जाऊ द्या, विस्तार रामायणातला माझा भरपूर होईल, परंतु त्या कौशल्याकडे वशिष्ठ ऋषी जातात. पुढे ते कौशल्या झाली, सुमित्रा झाली. कैकईचा अर्थ सांगताना नाथ महाराजांनी अविद्या असं सांगितलंय. कैकई ती अविद्या. आता कैकई म्हणजे काय? वेदांतातली अविद्येचा अभ्यास करा म्हणजे कैकई कळेल, किंवा अविद्या म्हणजे काय? रामायणातल्या कैकईचा अभ्यास करा म्हणजे अविद्या कळेल. असं दोन्हीकडून लावून घ्या. कैकई ती अविद्या, कैकई असा शब्द तरी बरा वाटतो का? जाऊ द्या, बोलता बोलता जरी आपण म्हटलं एखादा काय तू कैकई आहे असं म्हटलं तरी पटेल का? तर मी त्याच्यापेक्षा पुढचं विचारतो. इथं आता येडशीमध्ये इतक्या सगळ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. नाही, आपल्या भागामध्ये, परिसरामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गावामध्ये तुम्ही जा आणि मला दाखवा ज्या बाईचं नाव कैकई असं ठेवलंय. एखादी अशी बाई भेटेल का? कैकई नावाची आहे का? मला सांगा. तुमच्या गावात आहे का? अजिबात नाही. आमच्याही गावात नाही. नाही, खरंच नाही. कैकई नावाची बाई भेटणारच नाही. बरोबर. हा, कैकईच्या स्वभावाच्या असतील ती गोष्ट निराळी, त्याचं काय ते झाकून आहे. तुमच्याकडं नाही असं समजून मी माझ्याकडलं बोलतो. कैकई नाव तरी ठेवून घेऊ वाटतंय का? नाही घेऊ वाटत. कैकई अविद्या, कुविद्या मंथरा ती पासी. जाऊ द्या. वशिष्ठ ऋषी कौशल्या मातेकडे गेले. दोघांची चर्चा सुरू झाली. कौशल्या खूप आनंदात होती. वशिष्ठांनी सहज कौशल्या मातेला विचारलं, कसं काय कौशल्या, बरं चाललंय? हो, आनंदात चाललंय गुरुजी, खूप आनंद. काय मी त्या रामचंद्र प्रभूकडे बघता बघता दिवस कसा जातो हे कळत नाही म्हटले. अतिशय आनंदात होती. मुलाचं कौतुक बघत बघत खूप आनंदात होती. वशिष्ठांनी विचारलं पुन्हा पुन्हा, रामाबद्दल बरं चाललं? हो. बरं. कसं वाटतंय? आनंदात. सध्या काय गावात जातो, हिंडून येतो, फिरून आला की माझ्याकडे येतो, आई आई म्हणून माझ्याजवळ येतो, मला अगदी भरून आल्यासारखं होतं म्हटले गुरुजी. अतिशय आनंदात चाललं. ते वशिष्ठ ऋषींनी सहज बोलता बोलता विषय काढला. तुला असं वाटत नाही का तुझ्या रामाचं लग्न व्हावं असं वाटत नाही का? ते मर्मावर बोट ठेवतात गुरु लोक, नाही का? तुला वाटत नाही का की तुझ्या रामाचं लग्न व्हावं, दोनाचे 4 हात व्हावे, तू तुझ्या डोळ्या देखत तुझ्या सुनेचं मुख पाहावं असं तुला वाटत नाही का? अहो, बायकांना तर सुनमुख पाहायची फार काही. तिने सांगितलं कौशल्याने, अहो काय सांगायचं गुरुजी, तुम्हाला खरं सांगू का? वशिष्ठ गुरुजींना ती म्हणायला लागली, अगदी माझ्या मनातलं ओळखलं. त्यांनाच म्हणायचं गुरु. तिनं सांगितलं कौशल्याने, अगदी माझ्या मनातलं ओळखलं. हो, मी कितीतरी विचार करते, कधीतरी यांना म्हणेल की एकदा बघा रामाचं आता काहीतरी लग्नाचं बघा. अगदी तुम्ही स्वतःहून विषय काढलात, खूप बरं वाटलं. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, बरोबर आहे, परंतु त्याच्याकरता रामाचं काहीतरी शौर्य दाखवायला पाहिजे. राम तुझा बाहेर पडला पाहिजे, त्याच्याकरता कुणीतरी त्याला पाहिलं पाहिजे, मग लक्षात येईल की हा एक मुलगा लग्नाचा आहे म्हणून दाखवता येईल. असं जर म्हटलं तर कसं काय कळणार? ते म्हटले, हो ना, मग बाहेर पडलं पाहिजे. कौशल्याने स्वतःहूनच विचारलं, माझी फार इच्छा होते ना बाहेर जावं, पण कोण घेऊन जाणार? आला का मुद्दा? वशिष्ठांनी सांगितलं, काळजी करू नको म्हटले, ते विश्वामित्र आलेत घेऊन जाण्याकरता, परंतु दशरथ राजा द्यायला तयार नाहीत. कौशल्याने सांगितलं, कसं काय देत नाहीत? मी सांगते घेऊन जावा म्हणून. झाली परवानगी.
वसिष्ठांनी ती परवानगी काढली, दशरथ राजाला सांगितले, झाली परवानगी. दोघांना घेऊन वसिष्ठ विश्वामित्र ऋषी निघाले. पुढचा मुद्दा ऐका. निघाल्यानंतर रस्त्यामध्ये तत्वज्ञानाच्या चर्चा सुरू झाल्या, काही वेदांताच्या चर्चा सुरू झाल्या आणि वेदांताच्या चर्चा करता 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 एकदम प्रभू रामचंद्रांना त्या ब्रह्मतत्वाच्या उपदेशाची आंतरिक इच्छा निर्माण झाली. दोन्ही हात जोडले, विश्वामित्रांना विनंती केली, मला तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा. काय आहे ते ब्रह्मज्ञान माझ्या कानामध्ये सांगा, मला तो ब्रह्मतत्वाचा उपदेश ज्याला गुरुमंत्र म्हटलं जातं तो मला द्या, अशी दोन्ही हात जोडून विनंती केली. विश्वामित्रांना आश्चर्य वाटायला लागलं. विश्वामित्रांनी विचार केला, खरं तर हा परमात्मा आहे आणि परमात्मा असूनही परमतत्वाचं ज्ञान सांगा म्हणतोय, ही याची लीला आहे. याला ब्रह्मसूत्र भाषामध्ये लोकवत्तू लीला कैवल्यम असं सूत्र दिलेलं आहे. खरं तर परमात्माच आहे, पण पुन्हा परमतत्वाच्या उपदेशाची विनंती करतोय. विश्वामित्रांनी सांगितलं रामचंद्र प्रभूंना, हे रामा, ब्रह्मज्ञानाचा उपदेश तुमच्या घराण्याला करण्याची परंपरा माझी नाही. विश्वामित्र ऋषी सांगतात, तुम्ही ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून घेण्याकरिता जरी तळमळ व्यक्त केलेली असली तरी ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याचा माझा अधिकार नाही. रामचंद्र प्रभूंनी विचारलं, मग कोणाकडे जाऊ? विश्वामित्रांनी सांगितलं, एक काम कर, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून घ्यायचा आहे ना, तर तुमच्या घराण्याला परंपरा ही वसिष्ठ ऋषींची आहे, तुम्ही तिकडं जा, माझ्याकडे नाही. बघा, उपदेश कोण करून घ्यायला तयार आहे? रामचंद्र प्रभू. कोणाकडून? विश्वामित्राकडून. पण विश्वामित्रांनी दाखवलं काय? तुमच्या घराण्याला परंपरा तिकडं आहे, तुम्ही तिकडं जा. जरा कंसातलं बोलू का? त्या काळामध्ये दुसऱ्याचा शिष्य वडावडीची भानगड नव्हती. आता काय भानगड चालली ती आम्हाला माहिती आहे. आता आम्हीच बेजार आहोत आमची सांभाळून, तिकडे जाऊ नये तिकडे जाऊ नये म्हणून आमच्यावरच दडपण यायला लागलंय. पण तो काळ बघा, किती विश्वामित्राचं व्यापक मन आहे. विश्वामित्रांनी सांगितलं, तुमच्या घराण्याला परंपरा माझी नाही, वसिष्ठांकडे जा. मग प्रभू रामचंद्र वसिष्ठांकडे जातात, दोन्ही हात जोडतात. त्याच्याकरता योग वसिष्ठ नावाचा ग्रंथ जरा डोळ्यासमोर घ्या. बालकांडामध्ये त्याचाही थोडाफार विस्तार योग वसिष्ठाचा आलेला आहे. आणि मग त्याच्याकरता विवेक वैराग्य शब्दवादी षटक संपत्ती मुमुक्षुता श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधन शुभेच्छा विचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्थ भाविनी आणि तुर्यगा या सप्तभूमिकेचं चिंतन नाथ महाराजांनी बालकांडामध्येच अगदी वसिष्ठ ऋषींनी जो उपदेश केला त्या योग वसिष्ठ ग्रंथाच्या आधाराने मांडलेला आहे. आणि मग एका एका उपदेशाप्रती एक 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 ग्रंथी निघून जात असताना प्रभू रामचंद्र, ज्याला निर्विकल्प समाधी म्हटलं जातं, त्या निर्विकल्प समाधीमध्ये पोहोच झाले. विश्वामित्रांनी विचार केला, हा राम जर असा समाधीमध्ये राहिला तर माझ्या यज्ञाचं रक्षण कोण करणार? म्हणून हाका मारायला सुरुवात केली. परंतु प्रभू रामचंद्र काही त्याच्यातून बाहेर येईनात. विश्वामित्रांनी वसिष्ठांना विनंती केली. वसिष्ठांनी त्यांना योगमायेतून बरोबर त्यांना बाहेर काढलं. प्रभू रामचंद्र समाधीतून बाहेर आल्यानंतर विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि माझ्या विषयाच्या संबंधाने जो मुद्दा आहे त्याचा पहिला प्रश्न विचारला. ऐका, विश्वामित्रांनी विचारलं प्रभू रामचंद्रांना, हे रामा, मी एवढा वेळ झाला तुम्हाला हाका मारल्या, तुम्ही एकदाही ओ म्हटला नाहीत. काय नेमकं अवस्था तुम्हाला प्राप्त झाली होती? तुम्ही एकदाही ओ म्हटला नाहीत. तुम्ही काय अवस्था नेमकी कोणती प्राप्त झाली होती की तुम्ही मला एकदाही ओ म्हटला नाही? झालं काय होतं तुम्हाला नेमकं? कोणी विचारलं? विश्वामित्रांनी. कोणाला? प्रभू रामचंद्रांना. प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्राकडे पाहिलं आणि सांगितलं, गुरुजी, मला काय अवस्था प्राप्त झाली होती हे मला शब्दात सांगता येत नाही. ती अवस्था काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या अवस्थेत जावं लागेल. विठ्ठला विठ्ठला याच्यातून सगळ्यातून काय सार काढायचं? ब्रह्मज्ञानाचा उपदेश किंवा ब्रह्मतत्वाची अवस्था प्राप्त करून घेता येते, पण ब्रह्मतत्वाची अवस्था शब्दातून बोलता येत नाही. मी जरा कैमुतिक न्यायानं बोलू. रामचंद्र प्रभूंना जर ब्रह्मतत्वाची अवस्था शब्दाने बोलता येत नसेल तर सामान्य माणसाचं काय होईल? याला कैमुतिक न्याय म्हटलं जातं. ब्रह्मज्ञानाची अवस्था प्राप्त करून घेता येते पण शब्दाने व्यक्त करता येत नाही. मुद्दा आपला काय चालला होता? अनुभव घेता येतो पण सांगता येत नाही. अनुभव घेता येतो पण सांगता येत नाही. कळालं का? पहा, ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेता येतो पण सांगता येत नाही. समजा हे नाही कळालं, हे अध्यात्मातलं नाही कळालं, मी प्रपंचातलं बोलतो. ऐका, आता प्रपंचामध्ये सुद्धा गमती अशा असतात, काही काही गोष्टी प्रपंचामध्ये अनुभव घेता येतात पण त्या सांगता येत नाही. प्रपंचामध्ये अनुभव घेता येतात पण सांगता येत नाही. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर 4 भिंतीच्या आतमध्ये बायकोने दिलेल्या शिव्या खाता येतात पण काही सांगता येतात का? खाऊन आलोय असं समजू नका.
बोलता येतात का? म्हणजे आतमध्ये आम्ही चार म्हणजे काही जरी बोललं तरी ते आम्हाला अनुभव घेता येतो पण सांगता येत नाही. मला एवढंच सांगायचं होतं, ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेता येतो पण सांगता येत नाही, किंवा प्रपंचातले अनुभव घेता येतात पण सांगता येत नाही. हा दुसरा प्रकार समाजामध्ये आपल्याला दिसून येतो. तिसरा प्रकार असा आहे, काही लोक बोलत राहतात पण त्याच्याबद्दलचा अनुभव काहीच नसतो. आणि चौथा प्रकार असा आहे, तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे अनुभवे आले. या जगात देत असे आलेला अनुभव आम्ही जगाला द्यायला लागलो, अशी महाराजांची भाषा आहे. अनुभव जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देऊ लागले. प्राप्त झालेला जो कोणता अनुभव आहे पारमार्थिक दृष्टिकोनातील तो अनुभव देण्याकरता तुकाराम महाराज तत्पर झाले. जरा तुकाराम महाराजांच्या चरित्राकडे या. अनुभव देत राहणं हा तुकाराम महाराजांचा स्वभाव आहे. उलट जरा पुढे बोलू, आपल्याकडे जे जे आहे ते देत राहणं हा संतांचा स्वभाव आहे. याचं कारण सुद्धा तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितलंय पहा. घातला दुकान दिली आली अशी दान. याचं कारण काय? संत उदार उदार संत उदार संत उदार संत उदार भरले अनंत भांडार अनंत भांडार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार. संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार. संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत उदार. संतांच्या बाबतीत बोलत असताना तुकाराम महाराजांनी उदार असा शब्द वापरला. उदार 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 म्हटलंय बरं का, उधार उधार नाही. द दौतीचा आहे, ध धनुष्याचा नाही. मी का म्हटलं, कारण उधारीचा ना आपला संबंध जास्त आहे म्हणून बोललो. आपल्याला उदार शब्द लवकर पटेलच अशातला भाग नाही. पण संतांच्या बाबतीत बोलत असताना तुकाराम महाराजांनी संतांच्या ठिकाणी असलेलं औदार्य याच्यातून प्रगट केलं. आपल्याजवळ जे आहे ते देत राहणं हा संतांचा स्वभाव. जगद्गुरु तुकोबारांची जरा थोडी परिस्थिती पहा. तुकाराम महाराजांकडे बघितलं तर जे आहे ते सगळं देत निघालेले तुकाराम महाराज. प्रापंचिक प्रतिकूलता असली तरी त्या प्रतिकूलतेला प्रतिकूलता न म्हणता, त्या के.व्ही. बेलसेवे सरांनी एका ग्रंथामध्ये तुकाराम महाराजांच्या बाबतीत लिहिताना एक वाक्य फार छान लिहिलंय. ते असं म्हणतात की तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये एवढी प्रापंचिक प्रतिकूलता आलेली असली तरी तुकाराम महाराजांनी त्या प्रतिकूलतेला प्रतिकूलता म्हटलं नाही. आणि हे सांगताना त्यांनी असं वाक्य लिहिलंय, मानवी जीवनामध्ये आलेली प्रापंचिक प्रतिकूलता हीच त्याच्या जीवनाची खरी पारमार्थिक अनुकूलता असते.
असं वाक्य लिहिलेलं आहे. प्रापंचिक प्रतिकूलता हीच त्याच्या जीवनाची खरी पारमार्थिक अनुकूलता असते. प्रापंचिक प्रतिकूलता त्या प्रतिकूलतेला पारमार्थिक अनुकूलतेमध्ये बदलविण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये असतं त्याला म्हटलं जातं संत. विठ्ठल 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 किती विस्तार आपल्याला करता येण्यासारखा आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळी ही झाली प्रतिकूलता. बरी या दुष्काळी पिढा गेली ही झाली अनुकूलता. बरी या दुष्काळी पिढा गेली, बरे झाले देवा निघाले दिवाळी ही झाली प्रतिकूलता. पण बरी या दुष्काळी पिढा गेली ना ही झाली अनुकूलता. बरोबर आहे का नाही? बरे झाले बाईल मेली ही झाली प्रतिकूलता. देवे माया सोडविले ही झाली अनुकूलता. माया सोडविले ह्याच्याशिवाय दुसरी काय अनुकूलता असणार आहे? असं कित्येक ठिकाणी आपल्याला लावता येण्यासारखं आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार केला, तुकाराम महाराज अत्यंत प्रसन्न दिसत आहेत, आनंदी दिसत आहेत. कोणत्याही पद्धतीची आसक्ती दिसत नाहीये, काही कोणतीही चिंता दिसत नाही. महाराजांच्याच भाषेत बोलायचं झालं तर अवघी चिंता वारली किंवा कृतकृत्य झालो, इच्छा केली पावलो किंवा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया. ते नारदानी भक्ती सूत्रामध्ये चिंतन असं केलंय. यत्प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न द्वेष्टी न उत्साही भवती यल्लब्धोपमान सिद्धः भवती तृप्तः भवती अमृतः भवती. अशी अवस्था देवर्षी नारद मुनी आपल्याला जी सांगतात ती तुकाराम महाराजांकडे दिसून येते. काही नाही, अगदी प्रसन्नता, काय पाहिजे ते सगळं मिळालेलं आहे. सहज में आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जन नदी से तेथे निवृत्ती झाली जन माझी हरपले ठाई जेथींच्या तेथे अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होत अदृश्यतेचे झाले काही अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते अदृश्यतेचे झाले. जनन दिसे तेथे. मुद्दा इथं आहे, वृत्ती वृत्ती म्हणून राहिलेली नाहीये. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुड येईन. अशी वृत्ती निवृत्ती झालेली असल्यामुळे अगदी कोणताही विषय प्रापंचिक विषय त्या वृत्तीला राहिला नाही. तुकाराम महाराज या अवस्थेमध्ये एकाला मोठा प्रश्न पडला. तो विचार करायला लागला, तुकाराम महाराजांना काहीतरी मिळालं आहे म्हणून तुकाराम महाराजांचं जीवन आनंदी होणं हे ठीक आहे. पण तुकाराम महाराजांच्या व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर काही मिळालेलं नसताना सुद्धा तुकाराम महाराज एवढे आनंदात दिसतात. उलट त्यांच्याजवळ जे होतं ते सगळं निघून चाललंय तरी आनंदात. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याजवळ जे होतं ते निघून चाललं म्हणूनच बरं झालं. उपाधी रहित हा शुद्ध निघून चाललं म्हणून बरं झालं. महाराजांना विचारलं, महाराज निघून जाण्याला कुठं बरं झालं म्हणतात का? तुकाराम महाराजांनी पुढे एक शब्द वापरला. म्हटले, ऐक, माझ्याजवळ जे होतं ते निघून चाललं नव्हे नव्हे, माझ्याजवळ जे होतं ते सगळं निघून गेलं बरं झालं नव्हे. माझ्या जीवनातला हा आनंदाचा क्षण आहे, धन्यतेचा क्षण आहे नव्हे नव्हे, भाग्याचा क्षण आहे.
त्या माणसाने डोक्याला हात लावला, महाराज निघून जाण्याला कुठं आनंद म्हणतात का? निघून जाण्याला कुठं धन्य म्हणतात का? निघून जाण्याला कुठं भाग्य म्हणतात का? भाग्य या शब्दाचा विचार असा सांगितला जातो, जी वस्तू आपल्याकडे नाही ती वस्तू आली म्हणजे त्याला भाग्य म्हटलं जातं. व्यवहारात अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्याचं लग्न होत नव्हतं त्याला लग्न झालं, बायको प्राप्तीचं भाग्य. ज्याला मुलगा होत नव्हता त्याला मुलगा झाला, पुत्रप्राप्तीचं भाग्य. ज्याला पैसा मिळालेला नव्हता त्याला पैसा मिळाला, त्याला धनप्राप्तीचं भाग्य. अशी भाग्याची लक्षणं सांगितली जातात. मिळण्याला भाग्य म्हणतात का निघून जाण्याला भाग्य म्हणतात? हो, मी बरं दुसरं विचारतो, मला सांगा, स्टँडवर लॉटरीचं तिकीट आपण काढलं आणि ते लॉटरीचं तिकीट आपल्याला लागलं, हे भाग्याचं आहे का कसं आहे? लॉटरीचं तिकीट लागलं हे भाग्याचं. लॉटरीचं तिकीट लागलं हे भाग्याचं आहे का आपलं पाकिट कुणीतरी चोरलं हे भाग्याचं? साधा व्यवहार आहे हो, साधा व्यवहार आहे. लॉटरीचं तिकीट लागणं हे भाग्याचं आहे का पाकिट चोरण्याला भाग्य? समजा स्टँडवर आपण उभारलो आणि आपलं पाकिट कुणीतरी चोरलं आणि हे कळाल्यानंतर मी भाग्यवान आहे, कुणी म्हणेल पाकिट चोरलं माझं? मग नेमकं कसं आहे? पाकिट चोरण्याला भाग्य म्हणत नाही, उलट पैसे मिळण्याला भाग्य म्हटलं जातं. महाराज मिळण्याला भाग्य म्हटलं जातं. तुमच्या जवळ होतं ते निघून चाललं, तुम्ही त्याला भाग्य म्हणायला लागला. निघून जाण्याला कुठं भाग्य म्हणत असतात का? महाराजांनी सांगितलं मी त्याला भाग्य म्हणतो. काय नेमकं या भाग्याचं लक्षण आहे? निघून जाणं म्हणजे नेमकं निघून काय गेलेलं आहे? तुकाराम महाराजांनी त्याच्याकरता एक आध्यात्मिक भूमिका सांगितली. म्हटले हे बघ, जोपर्यंत मी या संसारामध्ये अडकलेलो होतो तोपर्यंत याच्यामध्ये नको त्या मी माझे या शब्दामध्ये अडकलो. येणं माझं भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, माझलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना, शस्त्र हे निर्वाणीचा बाण. किंवा तुकाराम महाराजांची दुसरी भाषा ऐकायची झाली तर तुका म्हणे आलो सोसित संकटे, मी माझे ओखटे आहे देवा. महाराजांची भाषा आहे, मी माझे ओखटे. आतापर्यंत या मी आणि माझं महाभारताने ममेतीच भवेन मृत्यू न ममेतीच शाश्वतम असं चिंतन केलेलं आहे. माझं आणि मी याच्यामध्ये अडकलेलो होतो. या घडीला माझ्या जीवनातलं जे माझं माझं होतं तेही संपलं. या घडीला जो मी मी होतो तोही संपला. माझ्यातला मी संपला. मी ज्याला माझं समजत होतो ते माझं संपलं. बघा तुम्ही, माझ्यातला मी संपला आणि मी ज्याला माझं म्हणत होतो ते माझं संपलं. याचा अर्थ मीही गेला आणि माझंही गेलं. महाराजांना विचारलं हे मी जाणं आणि माझं जाणं याला तुम्ही भाग्य म्हणता? म्हटले हो. मग या मी जाणं आणि माझं जाणं याला जे भाग्य म्हटलं जातं त्या भाग्याचं नेमकं नाव काय? वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत संग हाची लाग, संत संग हाची लाग. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत संग हाची लाग, संत संग हाची लाग. वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत संग हाची लाग, संत संग हाची लाग. अभंगाच्या पहिल्या चरणातला पूर्वार्ध तुकाराम महाराजांनी त्या भाग्याच्या नावाकरिता घालविला. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. माझ्या जीवनातलं मी आणि माझं या दोन्ही गोष्टी जाणं तुकाराम महाराज त्याला भाग्य म्हणायला लागले आणि या भाग्याला नाव तुकाराम महाराजांनी दिलं वैराग्य. माझा प्रश्न असा आहे, नेमकं वैराग्य कशाला म्हणायचं? काय वैराग्य शब्दाची व्याख्या आहे? जरा स्पष्ट बोलतो, वैताग वेगळं आणि वैराग्य वेगळं. जर आणखीन स्पष्ट बोलायचं झालं तर वैतागून चातुर्मासात आलेली लगेच ओळखू येतात असं नाही. वैराग्यवान असलेली लगेच वेगळी असतात, वैतागलेली लगेच दिसून येतात चातुर्मासात आम्हाला नाही असं नाही. वैराग्य शब्दाचा विचार काय? नेमकं वैराग्याची व्याख्या काय? तत्वज्ञानाने व्याख्या फार गोड केली. तत्वज्ञानाने आम्हाला असं सांगितलं, इहलोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. विचारसागर नावाच्या ग्रंथात ही स्पष्टच व्याख्या आहे. ज्या भूमीमध्ये ही सेवा होते वैकुंठवासी प्रातस्मरणीय बहुंचा हा परिसर आहे आणि पंढरपुरामध्ये बहुंचे पाठ चालायचे.
हजारो कीर्तनकार बहुंचे पाठ ऐकायला बसायचे. विचारसागरापासून ते अद्वैत सिद्धी नावाच्या ग्रंथापर्यंत बहुंचे पाठ चालायचे, गाथा चालायचा. अनेक मंडळी त्यावेळेस ऐकायला बसायची. त्यामुळे थोडंसं मी हे का सांगतोय, कमीत कमी हे चुकलं तर बहुतरी मला कानात सांगतील म्हणून सांगायला लागलं. तर काही कमीत कमी त्या तरी भूमीमध्ये आबांना जी मंडळींनी ज्यांनी आबांना पाहिलं त्यांच्या लक्षात येत असेल. आबा रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींचं ऐकायला जायचे, वृत्ती प्रभाकर ग्रंथ ऐकायला जायचे आबा. आजही तिथं गुरुजींच्या परंपरेमध्ये आबांचं नाव लिहून ठेवलेलं आहे की इथं रामचंद्र महाराज बोधले हे वृत्ती प्रभाकर ऐकायला येत होते म्हणून. म्हणजे इतकी ताकदीची माणसं ही, वेदांत श्रवण केलेली, वेदांत ऐकणारी आणि वेदांत सांगणारी मंडळी ही सगळी. या भूमिकेतून थोडा विचार मी का सांगतोय, वैराग्य वैराग्य या शब्दाचा विचार मांडत असताना यलोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. जरा या शब्दाकडे जर बघितलं तर अनुकूल भोगाच्या त्यागाचे असं म्हटलंय. प्रतिकूल भोगाचा त्यागच असतो, ते करायची गरज नसते. अनुकूल म्हणजे आपल्या करिता असणं, आपल्या समोर असणं आणि आपण ते नको म्हणणं, याला वैराग्य म्हटलं जातं. याला वैराग्य. लहान तोंडी मोठा घास होईल, पण एक स्पष्ट वाक्य बोलून पुढे जातो. खऱ्या अर्थाने वैराग्यवान आणि वैराग्य मूर्ती असं जर कोणाला म्हणायचं असेल तर ते वैकुंठवासी बहुनाच म्हणावं लागेल. आज उगम वैराग्य मूर्त्या म्हणून डिग्र्या लव लव बेजार असं नाही महाराज. बहुंचं चरित्र तुम्ही जवळून बहुंना तुम्ही अनुभवलेली मंडळी. आम्ही तर काय फार वयाने तशी खूप लहान आहेत आम्ही मंडळी, परंतु तुमच्याकडूनच बहुंचं चरित्र आम्ही ऐकत आलो. किती वैराग्याची निष्ठा म्हणून जे तुकाराम महाराजांच्या आरतीमध्ये वर्णन केलं जातं ना, ते म्हणजे साक्षात बहुंचं चरित्र आहे. किती वैराग्यवान आपल्याला दिसून येत होते. अनुकूल म्हणजे आपल्या करिता असणं, आपल्या समोर असणं आणि आपण ते नको म्हणणं, याला वैराग्य म्हटलं जातं. आपल्या समोर छत्रपतींनी पाठवलेला सोन्याचा नजराणा तुकाराम महाराजांच्या समोर होता, तुकाराम महाराजांच्या करिता होता. त्या सोन्याकडे पाहून महाराजांचे शब्द आहेत, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. समोर असलेलं नको म्हणून. आता अलीकडे आमच्यात काही लोक म्हणतात आम्ही घेत नाही, तुम्हाला कोणी देतच नाही तर घ्यायचा काय संबंध येत नाही. घेत नाही कधी म्हणावं, जर द्यायला लागलं तर कुणी देणंच नाही तर घेत नाही म्हणायचा काय विषय येतो महाराज. वैराग्य ही सोपी गोष्ट नाही. म्हणून हे जे वैराग्य शब्दाची व्याख्या, अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस, हा झाला वेदांतातला विचार. तुकाराम महाराजांच्या भाषेत वैराग्य शब्दाची व्याख्या ऐकायची झाली तर सगळ्यांच्या ऐकण्यातलं एक प्रमाण आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाला अग्नी जैसा, धगधगीत ज्वाला अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाला अग्नी जैसा, धगधगीत ज्वाला अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ. महाराजांची भाषा पहा. हे जे वैराग्य आहे ना, हे पोकळ वैराग्य नाही, विवेकासहित वैराग्य. मी पुढे प्रकार देणारच आहे. विवेकासहित असलेलं वैराग्य म्हणजे कोण? या वैराग्याचं चिंतन करताना तुकाराम महाराजांनी मात्र आणखीन एक शब्द वापरून वैराग्य शब्दाची व्याख्या सांगितली. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. इथं भक्तीची व्याख्या आहे, वैराग्याची व्याख्या आहे, ज्ञानाची व्याख्या आहे. आणि वैराग्याची व्याख्या करताना तुकाराम महाराजांनी वैराग्य तो त्याग एवढीच व्याख्या केली. वैराग्य म्हणजे काय? त्याग जो आहे ना, तो वैराग्य आहे. आता या त्याग शब्दाचा विचार मांडत असताना आपल्याजवळ जे आहे ते देणं, त्याला त्याग असं म्हटलं जातं. आमच्याकडे जुन्या काळामध्ये एक उदाहरण दिलं जात असे. ते म्हणे दोन साधू रस्त्याने निघाले. त्याच्यातला एक जण म्हणायचा आपण साठवलं पाहिजे आणि दुसरा म्हणायचा आपल्याजवळ आहे ते दिलं पाहिजे. म्हणजे एकाची वृत्ती संग्रहाची होती आणि एकाची वृत्ती त्यागाची होती. ऐका दोन्ही साधूंचं चरित्र. एक जण म्हणायचा आपण साठवलं पाहिजे, जिथून जाईन तिथून घेतलं पाहिजे, जवळ ठेवलं पाहिजे, कोणाला द्यायचं नाही, जवळ ठेवलं पाहिजे, असा म्हणणारा एक साधू, तो संग्रह वृत्तीचा. आणि दुसरा म्हणायचा आपल्याजवळ आहे ते दिलं पाहिजे, तो त्याग वृत्तीचा. हे दोन्ही साधू रस्त्याने निघाले आणि दोघांची सारखी भांडणं व्हायची, ती एवढ्यामुळेच व्हायची. एक म्हणायचा, पहिला म्हणायचा आपण साठवलं पाहिजे हो, उगाच तुम्ही कोणालाही देऊन टाकता, साठवलं पाहिजे. दुसरा म्हणायचा नाही हो, आपल्याजवळ आहे ते सगळं दिलं पाहिजे. पहिला म्हणायचा साठवलं पाहिजे आणि दुसरा म्हणायचा दिलं पाहिजे. दोघांचा प्रवास चालू होता. नेमकं एका नदीच्या काठावर आले. पलीकडे जायचं होतं, इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर जायचं होतं. त्या नावाड्याला विचारलं, म्हटलं अरे आम्हाला तिकडे घेऊन जायचं आहे.
तो म्हटलं तुम्हाला 5-5 रुपये द्यावे लागतील, दोघांचे 10 रुपये द्यावे लागतील. म्हणले हरकत नाही. दोघंही नावेमध्ये बसले. पलीकडे आल्याबरोबर 10 रुपये त्याला दिले. 10 रुपये दिल्याबरोबर जो पहिला होता की नाही, संग्रह म्हणत होता ठेवलं पाहिजे. तो म्हटला बघा, आपण आज पैसे ठेवले होते ना, आपल्याजवळ होते ना, म्हणून आज आपण तिकडल्या कडेवर इकडल्या कडेवर आलो. जर पैसे नसले असते तर कसं काय आलो असतो. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय आपण साठवलं पाहिजे. आहे का नाही, बरोबर आहे का नाही म्हटले. त्यांनी पकडलं, बरोबर आहे का नाही. तो म्हटला नाही आपण दिलंच पाहिजे. त्याचा काही दुरुपत सुटलं ना दुसऱ्याचं. तो म्हणायचा नाही दिलं पाहिजे. तो म्हणायचा पहिला म्हणायचा तुम्हाला आता तरी कळायला पाहिजे होतं. अहो आपल्याकडे पैसे होते म्हणून आपण तिकडल्याकडे इकडे आलो. जर पैसे नसले असते तर कसं काय येत होतो. तो दुसरा म्हटला नाही आपण दिलं पाहिजे. असं कसं काय. तो म्हटला आपल्याजवळ पैसे होते म्हणून तिकडून इकडे आलो नाही, आपल्याजवळ जे पैसे होते ते दिले म्हणून तिकडून इकडे आलो. होते म्हणून आलो नाही म्हटले, दिले म्हणून आलो, म्हणून मी म्हणतो दिलं पाहिजे. एकाची त्यागवृत्ती, एकाची संग्रह वृत्ती. जाऊ द्या, उदाहरण सोडा. मला मुद्दा सांगायचा आहे त्यागाचा. वैराग्य तो त्याग, या त्याग शब्दावर बोलायचं आहे. या त्यागाचं चिंतन करत असताना तत्वज्ञानाने 3 पद्धतीने केलं. एक अनिवार्य त्याग सांगितला, दुसरा सकाम त्याग सांगितला आणि तिसरा सहज त्याग सांगितला. फार गोड व्याख्या आहे. एक अनिवार्य त्याग, दुसरा सकाम त्याग आणि तिसरा सहज त्याग. एका वाक्यात व्याख्या सांगून पुढे जातो. इच्छा नसताना वस्तूचा त्याग होणं याला अनिवार्य त्याग म्हणायचं. विशिष्ट हेतूने वस्तूचा त्याग होणं याला सकाम त्याग म्हणायचं. आणि आपोआप वस्तूचा त्याग होणं याला सहज त्याग म्हणायचं. उदाहरण देतो. पहिला मुद्दा ऐका. अनिवार्य त्याग. इच्छा नाही परंतु वस्तूचा त्याग झाला याला अनिवार्य त्याग म्हणायचं. इच्छा नाही परंतु त्याग झाला, अनिवार्य त्याग म्हणायचं. उदाहरण सोपं आहे. चंद्रभागेला आपण आलो. एखादा मनुष्य पंढरपूरला आला, चंद्रभागेमध्ये आला आणि वंदन करण्याकरता म्हणून त्या पुंडलिकाच्या मंदिराजवळ गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये गेला. आणि गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये गेल्यानंतर खाली वाकला, वंदन करण्याकरता खाली वाकला. खाली वाकल्याबरोबर वरच्या खिशातला रुपया इच्छा नसताना नदीत पडला. मी इच्छा नसताना म्हणतोय. वरच्या खिशातला रुपया इच्छा नसताना नदीत पडला. रुपया पडल्याबरोबर हा उठून उभा राहतो, मोठ्याने म्हणतो श्रीकृष्ण अर्पणमस्तु. रुपया नदीत पडावा इच्छा आहे का. रुपया नदीत पडावा ही इच्छा नाही, पण रुपया पडला याला म्हणायचा अनिवार्य त्याग. कळलं का. बघा, इच्छा नाही पण त्याग झाला याला म्हणायचा अनिवार्य त्याग. नाही कळालं, दुसरं उदाहरण देतो. कीर्तन झाल्यानंतर लोक पाया पडायला येतात आणि कधी न येणारा कीर्तनाला एक मनुष्य पाया पडायला आला. भर मंडपामध्ये त्याच्या पाया पडताना, महाराजांच्या पाया पडताना वरच्या खिशामध्ये भरपूर चिल्लर होती. सगळीच्या सगळी चिल्लर महाराजांच्या पायावर पडली. पडू नये अशी कोणाची पडू नये, भर मंडपात पडली. सगळ्या माणसांना देखत पडली. लोक अशी गमतीची असतात, हे ऐकता चालू कीर्तनात वर्ण खाली ठेवून. तुमच्याकडे बघितलं कुणी केलं नाही तसं. सरकारनं वरच्या खिशात पैसे ठेवले नाही तर कशाचं काय, वरच्यातनं खाली खालच्यातनं वर काय. तो पाया पडला महाराजांच्या. सगळी चिल्लर माणसात पाया पडली. पडल्याबरोबर तो सगळे आता लोक होते. तो म्हणायला लागला महाराज राहू द्या, तुम्हाला उचलायलाच राहू द्या. काय म्हणतो आता एवढ्या सगळ्या माणसात. आम्ही बार्शीमध्ये असताना एकदा असंच मी प्रवचनात ही उदाहरण दिलं. एक इंजिनियर होते आमच्याकडले साहेब, आणि ते पाया पडायला माझ्या आले. आणि पाया पडताना त्यांच्या वरच्या खिशातून तंबाखूची पुडी माझ्या पायावर पडली. मी म्हटले महाराज राहू द्या तुम्हाला. तेव्हापासून बंद केलं हे उदाहरण द्यायचं खरं तर. पण येडशीमध्ये कोणी तंबाखू खाणारा नाही असं समजून दिलं. याला अनिवार्य त्याग म्हणायचं. इच्छा नाही परंतु त्याग झाला. बरं जाऊ दे, आणखीन उदाहरण देतो. माता भगिनी खूप बसलेले आहेत. चुलीवर दूध तापायला ठेवलं जातं, बरोबर आहे. ते दूध तापायला लागल्यानंतर ते दूध एवढं तापतं की शेवटी दूध उतू जातं. उतू गेल्याबरोबर ती काही बाई म्हणते राहू द्या चुलीला. आडव्यालाच इनाम राहू द्या. काय म्हणते आता, दूध उतू जावं ही कोणत्या बाईची इच्छा आहे. दूध उतू जावं ही इच्छा नाही परंतु दूध उतू गेलं. पैसे पडावे ही इच्छा नाही परंतु पैसे पडले, म्हणजे इच्छा नसताना त्याग झाला याला अनिवार्य त्याग म्हणायचा. एक मुद्दा संपला. दुसरा मुद्दा सांगितला सकाम त्याग. बँकेमध्ये 5,000ची एफडी केली. ती बँकेनं आपलं डोनेशन नसतं. आपण 5,000 रुपयाची एफडी याच्याकरता करतो की या 5,000चे 10,000 मिळावे
म्हणून, म्हणजे 5,000चा केलेला त्याग 10,000 मिळावे म्हणून आहे. याला सकाम त्याग म्हणायचं. आणि तिसरा मुद्दा आहे सहज त्याग. लहान मुलगी आहे, तिच्या हातात बाहुली द्या, तर ती रडते ओरडते, पण ती बाहुली सोडत नाही. तिला पोटभर जेवू घाला. जेवल्यानंतर ती शांतपणे झोपते आणि झोपेमध्ये हातातली बाहुली आपोआप सुटते. याला सहज त्याग म्हटलं जातं. भगवंताच्या नामचिंतनामध्ये प्रपंचाचा वीट आपोआप होतो. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. या आपोआप होणाऱ्या त्यागाला सहज त्याग म्हटलं जातं. आणि या सहज त्यागालाच तत्वज्ञानाने वैराग्य म्हटलंय. विठ्ठल आणि या वैराग्याबद्दल बोलताना मगाशी जे महाराजांनी प्रमाण दिलं विवेकासहित वैराग्याचे बळ, तर त्या वैराग्याचे 4 पद्धतीने चिंतन केलं. एक पहिला प्रकार सांगितला विवेकपूर्वक वैराग्य, दुसरा प्रकार सांगितला दोषदृष्टीपूर्वक वैराग्य, तिसरा प्रकार सांगितला अरुचीपूर्वक वैराग्य आणि चौथा प्रकार सांगितला भगवत रतीपूर्वक वैराग्य. या 4ही वैराग्याचे विस्तार आपल्याला करता येण्यासारखे आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन सात्विक वैराग्य, तामस वैराग्य, राजस वैराग्य असे अनेक प्रकार करता येईल, कित्येक सांगता येईल. परंतु विवेकपूर्वक वैराग्य म्हणजे काय? विवेक या शब्दाचा अर्थ काय? विचार करून निर्माण झालेलं वैराग्य. बलपूर्वक वैराग्य वेगळं आणि विवेकपूर्वक वैराग्य वेगळं. भागवतांनी याच्यावर चिंतन खूप केलेलं आहे. विवेकपूर्वक या शब्दाचा अर्थ आहे विचार करून निर्माण झालेलं वैराग्य किंवा विचार पटल्यानंतर निर्माण झालेलं वैराग्य. वैराग्य म्हणजे नको वाटणं. एखाद्या गोष्टीतलं सत्यच आणि असत्यत्व कळालं, बरं जाऊ द्या, एखादी गोष्ट खोटी आहे असं कळालं की ती गोष्ट घेऊ वाटते का? वस्तू खोटी आहे हे कळालं की घेऊ वाटत नाही. बरं मी दुसरं उदाहरण देतो. मला सांगा, मी तुम्हाला 50,000 रुपये द्यायचं माझ्या मनात येते, तुम्ही घ्याल का नाही? नाही, खरंच देणार आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला वाटेल असं कसं काय महाराज म्हणाले घेण्याकरता आलेले महाराज द्यायला लागले कसे काय? नाही, मला वाटलंच दानच करावं असं माझी इच्छा झाली, येडशीकरांना द्यावं असं वाटायला लागले. 50,000 रुपये माझ्याकडे, मी तुम्हाला द्यायला तयार आहे, फक्त सगळ्याच्या सगळ्या नोटा 1000च्या आहेत. कसं करता बघा. आता घेण्याची तयारी होईल का कोणाची? 1000 रुपयाची जुनी नोट जी होती का नाही आपली, त्या 1000च्या नोटाचं 50,000 रुपये माझ्याकडे आहेत. तुम्ही ते 50,000 रुपये जरी तुमच्याजवळ ठेवले तर घ्यायला तयार व्हाल का? नाही. का? कारण तुम्हाला माहिती आहे आता 1000ची नोट चालत नाही. 1000ची नोट चालत नाही म्हणून ती नको वाटणं, यालाच म्हणायचं विवेकपूर्वक वैराग्य. विठ्ठल सगळं प्रपंचाकडे लावा. मग इथं विवेक झाला की हे प्रपंच नको वाटायला लागलं, प्रपंचात दोष दिसला की प्रपंच नको वाटायला लागलं, प्रपंचाबद्दल रुची निर्माण झाली नाही म्हणून प्रपंच नको वाटायला लागला, आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये रत झाल्यामुळे तिकडं आवड गेल्यामुळे इकडं आवड राहिली नाही म्हणून प्रपंच नको वाटायला लागलं. यालाच वैराग्य असं म्हटलं जातं. हे वैराग्याचं भाग्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. तुकाराम महाराजांना विचारलं कसं प्राप्त झालं? महाराजांनी त्याच्याकरता अर्ध्या तुकड्यामध्ये उत्तर देऊन टाकलं, संत संग हाची लाग. लाग असा आहे बरं का, लाभ नाही, लाग असा शब्द आहे. लाग या शब्दाचा अर्थ मार्ग. संत संगती हा असा एकमेव मार्ग आहे की जो आम्हाला वैराग्याच्या भाग्यापर्यंत प्राप्त करून देऊन जातो. हा सगळा अन्वय झाला. आता संत संग हाची लाग, याच्यातला संत संग एवढ्या शब्दाचा थोडा 2-3 मिनिटांमध्ये विचार सांगतो. संत संग म्हणजे नेमकं काय? थोडक्यात सत्संग म्हणजे नेमकं काय? शास्त्राने आम्हाला असं सांगितलंय, तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम करू. किंवा नाथ महाराजांची भागवतातली ओवी अशी आहे, सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान, अनिक नाहीच साधन सत्य जाणं उद्धवा. संतांच्या संगतीशिवाय आम्ही तिथपर्यंत होऊ शकत नाही. ही जी संतांची संगती सांगितली ना, संतांचीच संगती का सांगितली, दुसऱ्याची संगती का म्हटलं नाही? याचे अनेक विकल्प आहेत, फक्त 1-2 विकल्प सांगतो, ऐका. पहिला विचार आपल्याला तौलनिक दृष्टिकोनातून करता येईल. ज्ञानेश्वर महाराजांनी देवाच्या दारामध्ये उभा राहिलं की मुक्ती मिळते असं हरिपाठातलं पहिलं चरण सांगितलं. देवाची द्वारी भवाक्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेले. आता ऐका, मी तुलनेने एक विचार सांगतो. ज्ञानोबाराय आम्हाला सांगतात मुक्ती मिळण्याकरिता देवाकडे एका क्षणाची गरज आहे. आता ऐका, मुक्ती मिळवण्याकरता देवाकडे एका क्षणाची गरज आहे, पण मुक्ती मिळवण्याकरता संतांकडे अर्ध्याच क्षणाची गरज आहे. अर्धा क्षण घडता संतांची संगती, अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत्पापा, हो तेने होय शांती महत्पापा. अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत्पापा, तेने होय प्राप्ती महत्पापा. अर्धा क्षण घडता संतांची संगती,
तिने होय शांती महत पापा. देवाकडे मुक्ती मिळवण्याकरता एका क्षणाची गरज आहे. संतांकडे अर्ध्याच क्षणामध्ये मुक्ती मिळते. त्या क्षणाचं चिंतन भागवताने फार गोड सांगितलेलं आहे. 2 परमाणूपासून एक अणू तयार होतो, 3 अणूपासून एक त्रिसरणू तयार होतो. 3 त्रिसरणूला पार करण्याकरता सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात. 100 त्रुटीचा एक वेद असतो, 3 वेदाचा एक लव असतो, 3 लवाचा एक निमिष असतो आणि 3 निमिषाचा एक क्षण असतो. असं भागवताने क्षणाची व्याख्या सांगितली. हा जो क्षण आहे ना, ज्ञानोबारांनी वापरलेला हरिपाठातला क्षण आणि नाथ महाराजांनी वापरलेला त्या अभंगातला क्षण, या दोन्हीचा विचार केला तर देवाकडे एक क्षण लागेल, पण संतांकडे अर्ध्याच क्षणामध्ये मुक्ती मिळते. म्हणून संत संग हाची लाग. हा पहिला विकल्पाने उत्तर झालं. नाही पटलं मी दुसरं उत्तर देतो. आता संत संगती असंच का म्हटलं, याचं आणखीन एक कारण आपल्याला पाहता येण्यासारखं आहे. बघा, तुकाराम महाराजांचं एक प्रमाण देतो, अण्णाथ महाराजांची भागवतातली त्याला एक ओवी देतो. ऐका, तुकाराम महाराज असं सांगतात, संत संगती ही एक नाव आहे. बरोबर आहे, संत संगती ही एक नाव आहे. तुकाराम महाराजांचं प्रमाण असं आहे, तुका म्हणे नाव आणि जनासाठी उदकी ठाव. तुका म्हणे नाव, संत संगती ही एक नाव आहे की ज्या नावेच्या माध्यमातून जीवाला इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर जाता येतं. आता ऐका, हे नाव सांगितले ना, पण नाथ महाराजांनी मात्र या नावेचं वर्णन केलंय. एकनाथ महाराज भागवतामध्ये असं सांगतात, ही जी संत संगती रूपी नाव आहे ना, या नावेचं एक नवल आहे. मीच आपल्याला प्रश्न विचारतो, चंद्रभागेमध्ये ज्या नावा असतात, मला सांगा त्या नावेत आतमध्ये बसल्यानंतर बुडायची भीती आहे का नावेतून खाली पडल्यानंतर बुडायची भीती आहे? प्रश्न माझा सोपा आहे. आतमध्ये बसल्यानंतर बुडायची भीती आहे का? नाही. पण खाली पडला तर मग मात्र बुडायची भीती आहे. म्हणजे वर बसल्यानंतर बुडायची भीती नाही, पण खाली राहिला तर बुडायची भीती आहे. कोणत्या नावेमध्ये? ती लाकडी नाव. बरोबर आहे. वर बसला तर बुडायची भीती नाही, पण खाली राहिला तर मात्र बुडायची भीती आहे त्या लाकडी नावेमध्ये. आता ऐका, ही जी संत संगती नाव आहे ना, या नावेचं मात्र उलट आहे. कसं उलट आहे? एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, परी नवल नावेची गती, परिया नावेची नवल गती. नाथ महाराजांनी असं वापरलंय, परिया नावेची नवल गती. काय नवल आहे? वरी चढले ते बुडती आणि तळी राहिले ते तरती, सत्य जाणं उद्धवा. नाथ महाराज असं सांगतात की संतांची संगती रूपी नाव आणि लौकिकाची लाकडी नाव याच्यात फरक आहे. ऐका, काय फरक आहे? लाकडी नावेमध्ये जे वरी चढले ते तरती, ते तरुण जातील, पण जे खाली राहिले ते मात्र बुडतील. हे कुठं वर्णन करायचं? लाकडी नावेचं. पण संतांची संगती रूपी नाव जे आहे ना, या नावेचं वर्णन करताना एकनाथ महाराज सांगतात, परिये नावेची नवलगती, वरी चढले ते बुडती आणि तळी राहिले ते तरती. हे वरी चढले ते बुडती म्हणजे काय आणि तळी राहिले ते तरती म्हणजे काय? आमच्या गुरुजी वैकुंठवासी भाऊंनी एका वाक्यात याचं उत्तर दिलेलं होतं. वरी चढले ते बुडती म्हणजे कसं आणि तळी राहिले ते तरती म्हणजे कसं? या संतांच्या संगती रूपी नावेमध्ये जे वरी चढले ते बुडती म्हणजे आणि तळी राहिले ते तरती म्हणजे, याचं एका वाक्यात उत्तर एवढं आहे, संतांच्या संगती रूपी नावेमध्ये जे अहंकारामध्ये राहिले वर चढून ते बुडले आणि संतांच्या पायाजवळ जे राहिले ते तरले, म्हणून परिये नावेची नवलगती. विठाला अलग लक्षात बघा. म्हणून संत संघ हाची लाग. 2 विकल्प झाले. नाही पटला तिसरा विकल्प देतो. तिसरा विकल्प रामायणाच्या माध्यमातून देतो. मला सांगा, रामायण किंवा अध्यात्मशास्त्र आम्हाला एक वाक्य असं सांगतं, जगात असा कोणताच प्रश्न नाहीये की ज्या प्रश्नाचं उत्तर संतांच्या पायाजवळ भेटत नाही. ऐका माझं वाक्य, कोणताच प्रश्न नाही. कोणताही प्रश्न पडू द्या, फक्त संतांच्या संगतीत चला किंवा ज्ञानेश्वरीच्या संगतीत चला, गाथ्याच्या संगतीत चला, संतांचे पाय धरा, नक्की त्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. रामायण आम्हाला दाखला देतं. सगळ्याला माहीत असलेला विषय, लक्ष्मणाला शक्ती लागली. ऐका, लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर रामचंद्र प्रभू रडायला लागले. रडायला लागल्यानंतर काही केल्याने थांबेनात. ते हनुमंतांनी सगळ्यांनी विनंती करायला सुरुवात केली, अहो तुम्ही का रडायला लागलात? काहीतरी उपाय योजना करू आपण. एवढं रडायचं असतं का? तुम्ही जर रडायला लागलात तर आमच्या सारख्याने काय करायचं? म्हणून बिभीषणाने, सुग्रीवानी, हनुमंतांनी बोलायला सुरुवात केली. काय एवढं रडायला लागलात? प्रभू रामचंद्रांच्या मुखातले शब्द आहेत. वाल्मिकी रामायणाने फार गोड लिहिलंय. प्रभू रामचंद्र असं सांगतात हनुमंतरायाला, हनुमंता, लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर का रडायला लागलो? मला काही नको असं जे मला वाटायला लागलं ना, याचं महत्वाचं कारण आहे. पुढे जायचंच नको असं म्हणतायत प्रभू रामचंद्र. नको ती सीता, नको त्या रावणाला मारायचं, नको मला काहीच म्हटले असं म्हणून हतबल होऊन रामचंद्र प्रभूंनी डोक्याला हात लावला, असं वर्णन रामायणात केलेलं आहे. अशी अवस्था का झाली? रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला उत्तर देतात, मारुतीराया त्याचं कारण आहे म्हटले. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर मी एवढा हतबल झालो, याचं महत्वाचं कारण आहे. ऐक म्हटले, जगामध्ये एखाद्या वेळेस सीतेसारखी दुसरी स्त्री भेटेल, जगामध्ये एखाद्या वेळेस सीतेसारखी दुसरी स्त्री भेटेल, पण लक्ष्मणासारखा दुसरा भाऊ भेटणार नाही. हे रामचंद्र प्रभूंच्या मुखातले शब्द आहेत.
काय राम आणि लक्ष्मणातलं प्रेम होतं विचार करा, दुसरा भाऊ भेटणार नाही म्हटले. ठीक आहे, पण काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. मारुतीरायांनी बिभीषणाला विचारलं, तुला तरी माहित असेल की इकडलं काहीतरी काय करता येईल, या मार्गातून काय करता येईल. बिभीषणाने सांगितलं एक काम आहे. म्हटले काय. आमच्याकडे एक सुषेण नावाचा वैद्य आहे, त्याला जर घेऊन आणलं, त्याला घेऊन आलो, त्यानं जर काहीतरी औषधोपचार केला तर नक्की लक्ष्मण या शक्तीतून बाजूला निघेल. म्हटले त्याला आणायचं कोणी. सुग्रीव म्हटला मी आहे. म्हटले मला माहिती आहे तिथलं सगळं कसं असतं ते, मी पळत जातो पळत घेऊन देतो. हे पळत शब्द आहे की नाही रामायणातच वापरलाय का. सुग्रीव म्हणजे धावपटू असं वर्णन केलेलं आहे. त्याला पळायचं माहितीये, पलायनवाद सुग्रीवाकडे जोरात होता, तो पळतच सुटायचा कुठेही गेलं ते. सुग्रीव स्वतंत्र चिंतन आहे. बरं तुम्ही कधी मला तर असं वाटतंय काका की कधी रामायण अख्खा अभ्यासण्यापेक्षा रामायणातल्या एका पात्राचा कधी एक अभ्यास करायला पाहिजे. 7 दिवस फक्त राम सांगायचं, 7 दिवस फक्त लक्ष्मण सांगायचं, 7 दिवस फक्त हनुमंत सांगायचं. हे 7 दिवसात अख्खं रामायण सांगतो का नाही, हे सगळं पळापळीच असते त्याच्यात, ते काही खरं नसतं. तेवढं काही सगळंच आपल्या पदार्थ पडतं अशातला भाग नाही. फक्त राम एवढा शब्द सांगायचा 7 दिवस, फक्त लक्ष्मण एवढा शब्द. काय लक्ष्मण आणि रामायणात कुठं लक्ष्मण शब्दाच्या अर्थापासून सगळं रामायणामध्ये. आणि त्यातल्या त्यात भावार्थ रामायण जर घेऊन बसलो तर तुम्ही महिनाभर नव्हे वर्षभर सांगा म्हटलं तरी पुरण इतकं ते भावार्थ रामायण सखोल आहे, इतकं चिंतन त्याच्यात आहे. सुग्रीव हे सुद्धा एक तत्व आहे. सुग्रीवाचं चिंतन फार गोड आहे. त्यांनी सांगितलं मी पळत जातो आणि घेऊन येतो, काळजी करू नका. सुग्रीव गेला, सुषेणाला घेऊन आला. घेऊन आल्यानंतर बिभीषणाने सांगितलं बाबा लक्ष्मणाला शक्ती लागले, काहीतरी उपाययोजना कर, तू वैद्य आहेस, काहीतरी बघ. ते सुग्रीवानी सांगितलं काहीतरी बघ. ते सुषेणाने सांगितलं जमत नाही. म्हटलं काय जमत नाही, आपण तिकडल्या पार्टीचे आहेत. म्हटलं इकडे कसं काय, म्हटलं आपण तिकडले आहेत. म्हटलं मी इथं कसं काय औषध उपचार करू. ते बिभीषणाने सांगितलं अरे तसं नाही, तू वैद्य आहेस, तुला रोगी सगळे सारखे, तू इकडलं तिकडलं असं म्हणायचं नसतं. वैद्य आहेस तू, रोगी आहे समोर आलेला, त्याला औषधोपचार केला पाहिजे. अजिबात ऐकायला तयार नाही. बिभीषणाने विनंती केली, सुषेण ऐकत नाही. सुग्रीवानी विनंती केली, सुषेण ऐकत नाही. हे हनुमंतराय लांबून बघत होते. मारुतीरायांनी विचार केला हे असं जमायचं नाही. मारुतीरायांनी काय केलं, ते सुषेणाला बाजूला घेतलं, अशी गादा घेतली. बोल कसं करतो म्हटले. त्यांची सांगण्याची पद्धतच वेगळी होती महाराज. अशी गादा घेतली. कधी असं करावं लागतं महाराज, त्याशिवाय ऐकतही नाहीत लोक. हे हनुमंतांनी अशा गादा घेतली, विचारलं कसं करतो बघ, नाहीतर तुझा कार्यक्रम इथंच आहे. म्हटले कसं करतो. ते सुषेणाच्या लक्षात आलं. सुषेणाने सांगितलंय बघा मारू नका. म्हटले मी औषध उपचार सांगतो पण कोण घेऊन येणार, तू सांगायचं काम कर, कोण घेऊन येणार म्हणू नको, त्याला आमच्याकडे खंबीर आहे, तू काय फक्त सांग. त्याला द्रोणगिरी पर्वतावर जावं लागेल आणि ती अमुक संजीवनी नावाची ती वल्ली घेऊन यावी लागेल, ती घेऊन यावं लागेल. आणि ठीक आहे पण सूर्योदयाच्या अगोदर यावं लागेल. आणि ठीक आहे काही हरकत नाही. ते हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं, जय श्रीराम म्हटले, पलीकडे गेले. माझ्या मनात एक शंका आहे बरं का याच्यावर. तिथं गेले आणि त्यांनी काय केलं, तो पर्वतच उचलला असं सांगितलं जातं. पर्वत उचलला आणि निघाले. तो पर्वतच का उचलला, मी लहानपणापासून काका असं ऐकत आलो की हनुमंतराय तिथे गेले आणि त्यांना ते औषध सापडे ना कोणतं आहे ते सापडे ना, आणि म्हणून त्यांनी काय केलं पर्वत उचलला. बरोबर आहे, तुम्ही असंच ऐकलंय का, म्हणजे तुमच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. बरोबर आहे की तुम्ही तीच ऐकलं. आता माझ्यात आणि तुमच्यात वयात फरक आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात, मी तसा बघायला गेलं तर अलीकडल्या काळातला आहे. म्हणजे तुमच्यात तुम्ही तेच ऐकलं, मी तेच ऐकलो, म्हणजे परंपरेने तेच आपण ऐकत आलो. बरोबर आहे की नाही. आता मला प्रश्न फक्त एवढा आहे, मला लहानपणापासून प्रश्न पडतो, हनुमंतराय तिथे गेले आणि त्यांना औषध सापडलं नाही म्हणून पर्वत उचलला. मला कळत नाही हनुमंतरायाला औषध सापडलं नाही, ज्याला औषध सापडलं नाही, ज्याला औषध लक्षात राहिलं नाही, त्यांना बुद्धिमत्ता वरिष्ठ कसं काय म्हणतात हो, ही शंका आहे. कसं काय असं होईल, हनुमंतरायाला लक्षात राहिलं नाही असं कसं काय, हनुमंतरायाला दिसलं नाही असं कसं काय, हनुमंतरायाला सापडलं नाही असं कसं काय. माझ्या मनात शंकाच येते की ह्याला काहीतरी वेगळा भाव काढावा लागेल. मी काढलेला भाव ते काही खरा आहे अशातला भाग नाही, उगम गमतीने भाव सांगतो. हनुमंतरायांनी पर्वत का उचलला, मला असं वाटतं हनुमंतरायांनी विचार केला असेल आता लक्ष्मणाला शक्ती लागली त्यामुळे मी औषध आणायला आलो, उद्या आणखीन कुणाला तर लक्ष्मणाला शक्ती लागली की मलाच पाठवतील, त्याच्यापेक्षा औषधाचं दुकान तिथं नेऊन ठेवायचं, लागू दे शक्ती कोणालाही, घे औषध, आज त्याला औषध. काय अवघड आहे, व्यापक विचार करा हो. नाही असं नाही म्हणजे याचा अर्थ हाच खरा आहे अशातला भाग नाही, पण विचार करायला काय हरकत आहे. हनुमंत त्याच्यातही 2-3 भाग आहेत. आपण दुपारी बोललो रामायण महाराज असं आहे, जवळजवळ 108 रामायण आपल्याकडे सांगितली. वेगवेगळ्या रामायणात वेगवेगळे भाव आहेत. तुम्ही वाल्मिकी रामायण वाचायला गेला वेगळं वाटेल, नाथरायाचं रामायण वाचायला गेला वेगळं वाटेल, पुढं तुम्हाला तुळशीदासजी रामायण वाचायला गेला वेगळं वाटेल. अद्भुत नावाचं एक रामायण आहे, विचित्र नावाचं एक रामायण आहे, तमिळ नावाचं एक रामायण आहे, तेलुगू रामायण आहे, अशी भिन्न भिन्न रामायण आहेत. सगळ्यांचे भाव वेगवेगळे आहेत. जाऊ द्या, खरं तर रामचंद्र प्रभूंच्या चरित्रावर भरपूर वाद निर्माण केलेले आहेत. मला कधी कधी आश्चर्य वाटतं रामचंद्र प्रभूंना वाद आवडत नाही म्हणून त्यांनी राज्याचा त्याग केला आणि त्यांच्या इतक्या चरित्रावर वाद परत कुणी निर्माण केले नाही.
खरं बघायला गेलं तर त्यांना वाद आवडत नाही, पण दुर्दैवाने आम्ही त्यांच्यावरच वाद एवढे मोठे निर्माण करून ठेवले की ते जाऊन इतकी वर्ष झाली तरी वाद काही मिटेनात आणखीन. विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या, ते उचलला पर्वत निघाले. आता माझा मुद्दा इथं आहे. पर्वत घेऊन निघाले, भावार्थ रामायणाने गोर वर्णन केलंय. पर्वत घेऊन निघाल्यानंतर हे भरताने पाहिलं. भरताला वाटलं हे काहीतरी संकटच आहे. भरताने काय केलं, धनुष्याला बाण लावला आणि हनुमंतरायावर बाण सोडला. त्या बाणावर राम अशी अक्षर होती असं नाथ महाराजांनी वर्णन केलंय. ते बाण सोडला, हनुमंतरायाकडे तो बाण जाऊन कंठाला लागणार, तेवढ्यात हनुमंतरायाच्या कंठातून राम राम शब्द बाहेर पडत असलेले ऐकले कुणी, त्या लाकडी बाणाने. तो लाकडी बाण विचार करायला लागला, अरे अरे आपण चुकीच्या ठिकाणी आलो. आपण ज्याच्यावर प्रहार करायला निघालो तो तर रामभक्त आहे. का? कारण त्याच्या मुखातून राम शब्द बाहेर पडतोय, आणि ज्याच्या कंठातून राम शब्द बाहेर पडतोय तो रामभक्त आहे. त्याला मारणं म्हणजे आपल्याला पाप लागेल ना, रामभक्ताला मारल्याचं पाप लागेल. चुकलंय आपलं कुठंतरी, आपण माघारी गेलं पाहिजे. कुठं जायचं? चला माघारी म्हटले भरताकडे. परत तो बाण विचार करायला लागला, भरताकडे माघारी जावं तरी एक अडचण आहे. म्हटले का? युद्धशास्त्राचा एक नियम असा आहे, योद्ध्याच्या धनुष्यातून सुटलेला बाण जर माघारी पुन्हा त्या योद्ध्याजवळ आला तर तो त्या योद्ध्याचा युद्धशास्त्राच्या दृष्टीने अपमान असतो. तो विचार करायला लागला भरत, की तो बाण विचार करायला लागला, भरताकडे जावं तर भरतजींचा अपमान, आणि अपमान केल्याचं पाप लागणार. कारण भरतजी सुद्धा कोण आहेत? रामभक्त आहेत. म्हणजे भरताकडे यावं तर रामभक्ताचा अपमान केल्याचं पाप लागेल. हनुमंताकडे जावं तर एका रामभक्ताला मारल्याचं पाप लागेल. म्हणजे तिकडं गेलं तरी पाप आहे आणि इकडं गेलं तरी पाप आहे. हा पापाचा विचार कोण करतंय? लाकडी बाण. लाकडाला कळतं नाही, मी दगडाला कळत नाही अशातलं म्हणत नाही, पण लाकडाला कळतं पाप काय आणि पुण्य काय. लाकूड विचार करतंय की तिथं गेलं तरी पाप आहे, इथं गेलं तरी पाप आहे. मग काय करायचं? त्या धनुष्याला प्रश्न पडला, त्या बाणाला, की याच्यातून सुटण्याकरता काय करावं लागेल. त्याच्या लक्षात आलं काय, कोणताही प्रश्न पडला की संतांचे पाय धरा, एवढंच त्याला माहित होतं. त्याने काय केलं, तो धनुष्य जो बाण इथं निघालेला तो बाण बाजूला निघाला आणि हनुमंतरायाच्या अंगठ्याजवळ गेला असं नाथ महाराजांनी वर्णन केलं. पायाच्या अंगठ्याजवळ गेला. अंगठ्याला स्पर्श केल्याबरोबर हनुमंतराय विचार करतात, बाणाने मला इकडं प्रहार करायच्या ऐवजी अंगठ्याकडे आलाय, याचा अर्थ तो बाण कुठंतरी आपल्याला घेऊन चाललाय. कुठं घेऊन चाललाय म्हणून हनुमंतराय त्या बाणाबरोबर अशी खाली उतरतात आणि उतरल्यानंतर भरतजींची त्यांची गाठ पडते. पुढचा सगळा अनर्थ टळतो. मला पुढलं रामायण सांगायचं नाही. मुद्दा काय चाललाय, बाणाला पडलेला प्रश्न त्याचं उत्तर हनुमंतरायाच्या पायाजवळ मिळालं. म्हणजे संतांच्या संगतीत सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात, म्हणून संत संघ हाची लाग. विठ्ठल विठ्ठल अनेक कारण आहे त्याच्यावर, आता विस्तार करत नाही. 3 कारणं बघितली, जवळजवळ 11 कारणं सांगता येण्यासारखी आहे. संतांची संगती का? तुकाराम महाराज सांगतात, वैराग्याचे भाग्य संत संघ हाची लाग. तुकाराम महाराजांनी विचारलं, अशा संतांची कृपा आमच्यावर होईल का? अभंगाचं दुसरं, संत कृपेचे हे दीप कर साधका निष्पाप, कर साधका निष्पाप, कर साधका निष्पाप. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप, करी साधका निष्पाप, करी साधका निष्पाप. संत कृपेचे हे दीप
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज रामकृष्ण भाऊ महाराज की जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार सोनेगावकर मुरुडकर आणि गुळवे वस्ती द्रुपद वैराग्याचे भाग्य 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 संघ हाची लाभ संत 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 कृपेचे दीप संत कृपेचे दीप संघाची लाभ संत 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 संघाची लाभ